आहे, तरी कृपया ताबडतोब सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टनांनी कृपया इकडे लक्ष द्यायचे आहे. शक्यतो लवकरात लवकर सामना चालू करा. अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. वेळ खूप कमी आहे. सर्वांनी सहकार्य करा. या थोडं बोलत आहे कोणी कॉमेडी फक्त बोलत राहायचं आपल्याला. अरे बोलत राहायचं बोलतो फक्त एक लाईन बोलतो. हॅलो वाईट तर ती दोघांनी खालीच खेळा आणि परत आणा. काय बोलतोय तिकडे बघा. समस्त लाड महाडिक आणि आपतेष्ट परिवार आयोजित कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड यांच्या स्मरणार्थ स्मृतिचषक 2025 पर्व पहिले अतिशय उत्कृष्ट सामना चाललेला आहे. गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी झालेली आहे. बॉल हरवू नका. तो बॉल हरवू नका. नंबरला विचारा. हॅलो हॅलो कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृतिचषक 2025. कोणते टीम चालेल मॅच मध्ये चालेल. हा नाव काय 9 आणि विकेट. हॅलो मैदानावर चाललेला सामना आहे तो SOM बोरमल विरुद्ध वावडुंगी बी. बॅटिंग कोणाचे वावडुंगी. वावडुंगी संघाचा पहिला विकेट गेलेला आहे. काय बोललो आपल्या मर्यादित मोहन गायकर यांनी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. त्याने अतिशय उत्कृष्ट असा विकेट घेतल्या कारणाने सारिया पागर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. तरी कृपया त्यांनी स्टेजकडे यायचे आहे. मिडविकेटला मारलेला षटका मारलेला आहे. हॅलो हॅलो सावधान करतो किती रन्स किती 5 चेंडू 4 धावा झालेले आहेत. नाही तुझं नाव काय तुझं मोहन. लेग साईडला पटकवलेला अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केले. अंपायर किती धावा स्कोर काय हो हा एक अशा प्रकारे 1 षटकामध्ये 6 धावा झालेले आहेत. वावडुंगी ना वावडुंगी ना हा बोलते बोल बोला बोला असं बोलतो. आम्ही का नेहमी बोलत नाही बोलते.
सँडी गेला, प्रतिमेश पण गेला, ते कॉमेडिएटर्स आहेत. आपण कधी कधी कॉमेंट करतो. मैदानावरती चाललेला सामना SYM बोरमल विरुद्ध वावडुंगी. वावडुंगी संघाच्या एक षटकामध्ये 6 धावा पूर्ण झालेल्या आहेत. वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा अतिशय सुंदर असं कॅच पकडलेलं आहे. नाव काय? हा अशा प्रकारे वावडुंगी संघाचा दुसरा झटका लागलेला आहे. वावडुंगी संघाचा एक षटकामध्ये 6 धावा. बोल. विराज ये. अरे बॉलर कोण आहे बॉलर? अंपायर थोडं सामने लवकर लवकर चालू करा. आपला वेळेबाबत खूप पुढे आपले सामने पुढे करायचे आहेत. सुंदर असा मिडॉनला फटका मारलेला आहे. गच्छाल क्षेत्ररक्षण आपल्याला SYM बोरमल संघाकडून बघायला भेटत आहे. कोण? ते दोन आहेत का प्लेयर? 12 प्लेयर कोण आहेत का दोन्ही संघाचे? वावडुंगी आणि बोरमल संघाने दोन आपले 12 प्लेयर राखीव प्लेयर पाठवायचे आहेत ना. काय स्कोर काय? दोन वावडुंगी संघाच्या 2 चेंडू 8 धावा. वैयक्तिक दुसरं षटक प्रति आहेत नाहीत आहेत दोन आहेत. आहेत दोन आहेत. हो अंपर काय विकेट झाले. अशा प्रकारे वावडुंगी संघाला तिसरा धक्का लागले आहे. वावडुंगी संघाचा तिसरा धक्का लागलेला आहे. आणि स्कोर काय? 4 चेंडू मध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकाचे बस बस बस. सुंदर अशी कॅच पकडली आहे. अशा प्रकारे वावडुंगी संघाला चौथा धक्का लागलेला आहे. वैयक्तिक दुसरं आपल्या संघाचं वैयक्तिक दुसरं षटक प्रगती पथावर असताना काय स्कोर काय? मला तर वाटतं असं वावडुंगी संघाची खूप एक दैनंदिन अवस्था झालेली आहे. 2 षटकामध्ये 5 धावा 8 धावा आणि 5 विकेट. अंपायर थोडे लवकर लवकर सामने चालू करायचं. आपला वेळ खूप कमी आहे. आपल्या पुढील सामने पूर्ण करायचे आहेत. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळत आहे. नंतर होईल ना थोडा स्टॉप घेऊन येऊ. अंपायर काय आउट की? अंपायर विकेट की विकेट ना. अशा प्रकारे वावडुंगी संघाच्या 2 षटकामध्ये 9 धावा आणि 6 विकेटचं पतन झाले. आगे ओके आगे नॉन
सकाळपासून झालेल्या सामन्यामध्ये मला तर वाटतं वावडुंगी संघाची एकदम खराब दैनंदिन अवस्था झालेली आहे. 2 षटकामध्ये 9 धावा आणि 6 विकेट्स. SYM बोरमल आपल्या खेळाचं उत्कृष्ट असं प्रदर्शन करताना वावडुंगी संघाचे 2 षटकामध्ये 6 विकेट्स आणि 9 धावा. कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड स्मृती चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व 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 क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आपल्या संघाकडून 30 षटक घेऊन येताना उत्कृष्ट असं मिसफील्ड. क्रिकेटमध्ये तर चुकीला माफी नाही. आपण जर एक कॅच सोडली तर एक कॅचचा परिणाम आपला खूप पुढे मॅचवर आपला भोगावा लागतो. किती 9 धावा ना 9 ना 11 आणि तिसरी ओव्हर ना लास्ट ओव्हर ना लास्ट किती बॉल बघेल 1 चेंडू. वाईट बॉलर उत्कृष्ट असा लेग कटा मारता त्याला व्यवस्थित चेंडू पडत नाही स्टंप वरती. आपल्या कोट्यामधला शेवटचा चेंडू टाकताना सुंदर असा मिडल विकेटला पटकवलेला आहे. आणि दुसरी धावा पूर्ण करताना झालं ना 3 ओव्हर पूर्ण ना 3 ओव्हर पूर्ण ना 3 ओव्हर पूर्ण झाले ना. कोण बोला वापस स्कॅनर दे ना. आपल्या टीमच्या कोट्यामधले दोन चेंडू शिल्लक असताना वावडुंगी संघाच्या 2 ओव्हर 4 बॉल आणि 14 धावा. रोशन पैसे आले का 1400. बोरमल या संघाच्या तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी आहे. वावडुंगी संघाच्या 2 षटक 5 बॉल मध्ये 16 धावा. 16 धावा ना 15 सॉरी 15 धावा झाले आहेत. हो सुंदर असा आपला बोरमल संघाचा बॉलर आपला सुंदर असा स्पेल पूर्ण करताना अशा प्रकारे वावडुंगी संघाच्या 3 षटकामध्ये 15 धावा झालेल्या आहेत. 16 सांगत राहा. अंपायरच्या इथे अंपायरकडे जुने बॉल पाठीमागे गेलाय बॉल बॅग मध्ये नाही बघ जेवणाचं त्या साईडला त्याला बोल वेज दिलेले तुला 1600 कॅश पकड. नॉनव्हेज जास्त कमी आता आपल्याला माहिती होती संघर्ष माहिती बनवलं किती 1600 1400 आलेत ना थोडे असे टिपे रोशन दी. ये लास्ट बॉल ना ये लास्ट बॉल ना सुंदर असा बॉल. बॉलचं नाव काय बॉलचं नाव नरेश ना. अरे तुझा आवाज द्या ना मॅच थांबली मग अशी. नरेश आपल्या संघाच्या कोट्यामध्ये तिसरा षटक आणि आपल्या स्पेल मधला शेवटचा बॉल टाकताना सुंदर असा पटकोल्या चेंडू अशा प्रकारे विकेट. काय 17 ना अशा प्रकारे SYM बोरमल संघाला 17 रनचा टार्गेट दिलेला आहे. वावडुंगी संघाच्या
3 षटकामध्ये 16 धावा झालेल्या आहेत. बोरमोल या संघाला जिंकण्यासाठी 17 धावाची आवश्यक आहे. वावडुंगी संघाने आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपला वेळ खूप कमी आहे. आपल्या पुढील सामने लवकर लवकर संपव करायचे आहेत. नंतर तुम्हाला पुढील टाइम होणार आहे. शेवटपर्यंत आपल्या तीन ओळीचा सामना खेळवायचा आहे. आपण जेवढे सहकार्य करणार तेवढं आम्हाला पुढील सामन्यासाठी आयोजनासाठी मदत होईल. 16 शेवटपर्यंत आपले नसणार आहे. पहिला राऊंड 3 ओव्हर, सेकंड राऊंड 2 ओव्हर. दोन तेच मग टायमिंग जसं होईल तसं आपण तो कमी करू. लास्टला एक पण करता येईल. लक्षात ठेवा टायमिंग खूप कमी आहे. आवाज 6 सामना चाललाय. कैलासवासी तुकाराम पांडू लाड स्मृती चषक 2025 पर्व पहिले मैदानामध्ये चाललेला 6वा सामना हा प्रगतीपथावरती आहे. वावडुंगी विरुद्ध SY बोरमोल या संघाचा अटीतटीच्या सामन्यामध्ये वावडुंगी संघाने आपल्या वैयक्तिक 3 षटकामध्ये 16 धावा बनवल्यात. SY बोरमोलसाठी 17 धावांची गरज आहे. SY बनवून आपण आपले दोन्ही प्लेयर लवकर लवकर पाठवायचे. आजच्या या सामन्यामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपण तसेच आमच्या गावचे सदस्य संजय लाड यांचे आगमन झालेले आहे. तर आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. संजय लाड किती क्लास घेते हो? ह्या पुढे होणारा सामना लेपगौडी बी विरुद्ध कुर्तुडी गोलवाडी. लेप गोलवाडी आणि कुर्तुडी गोलवाडी आपण दोघांनी पण आपले नंतर स्टॉल साठी पाठवायचे आहेत लवकर लवकर. वावडुंगी आपण लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. वावडुंगी आपला खूप विलंब होत आहे. मैदानामध्ये चाललेला सामना वावडुंगी वर्सेस SY बोरमल. या पुढील होणारा सामना लेप गोलवाडी बी विरुद्ध कुर्तुडी गोलवाडी. हॅलो स्कोर काय SYM संघाला 17 रनची आवश्यकता. भाऊ कुठे मोठा काढ. गेला तो जायचं होतं. बाबू 2 धावा, 2 बॉल 3 धावा, सॉरी 2 बॉल 4 धावा, 3 बॉल 4. ओके SYM संघाला 13 धावांची आवश्यकता. नको आधी नको, ही मॅच झाल्यावर देतो.
सांगू काय त्यांना? मी सांगतो त्याला. आठवण नाही होत त्यांना. कुर्तुबी संघाचा कॅप्टन कुठे असेल त्यांनी लवकरच माईक जवळ यायचं आहे, स्टेज जवळ यायचं आहे. आपल्याला टॉस उडवायचा आहे. लेफ्ट गौडवाडी बी वर्सेस कुर्तुडी. टॉस उडून घ्यायचा आहे. आशिष टॉस सोडून घ्यायचा आहे. हा. एसवायएम वर्सेस वावडिंगी आता चालू असलेला सामना. 4 बॉल 4 रन झालेले आहेत. जोरात मारण्याचा प्रयत्न, लेग साईडला मारला, जोरदार शॉट, जोरदार अशी फटकेबाजी झालेली आहे ती फलंदाजाकडून. फक्त 1 धावसंख्येवर समाधान मानावे लागेल. किती झाले? 2 धावसंख्या घेतल्या. 2 टोटल धावसंख्या झालेली आहे 6. आता मॅच आहे. पुन्हा एकदा लेग साईडला मारला चेंडू. शॉर्ट लेग साईडला. फक्त 1 धावसंख्या घेण्यात यशस्वी झालेला आहे तो फलंदाज. स्कोर का आला? 5 बॉल. या संघाला 12 बॉल 10 रनांची आवश्यकता. अंपायर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. बॉटलने पाणी पितोय तीच वापरतोय. गोलंदाज डीके. अंपायर छोटासा रनअप घेऊन गोलंदाज डीके. वाईट एक्स्ट्रा अवांतर धावा. स्कोर झाला साहिल लाड. टोटल धावसंख्या झाली ते 8 रन. इथे लेफ्ट वर्सेस कुर्तुडी. टॉस कोण जिंकलं रे? जगदीश पवार. लेफ्ट बी या संघाने टॉस जिंकलेला आहे. स्टेज कडे येण्याची कृपा करावी. पुढील चेंडू डीके कडून. एक धावा. चोरटी 1 धावा घेतलेली आहे. स्कोर झालाय तो 9. जिंकण्यासाठी किती रे? जिंकण्यासाठी 7 रनांची आवश्यकता, 8 रनांची आवश्यकता. डीके छोटासा रन घेऊन देतो तो. उत्कृष्ट असा टोळला चेंडू. थोडीशी मिसफील्ड. 2 रनाचा आकडा पूर्ण केला. धावसंख्या झाली आहे ती 11. दोन बॉल. तिसरा चेंडू घेऊन येतो तो डीके. वापरलेले बॉल आता तिकडे अंपायर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. रन आउट. विकेट सोडलाय तो आपला एसवायएम संघाचा.
लेफगॉडी संघ बी, लवकरात लवकर आम्हाला तुमचा निर्णय कळवायचा आहे. स्कोर 11 धावा झालेल्या आहेत. साहिल लाड लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. बॅट्समनचं नाव बॉलर DK, सॉरी रोशन, रोशन बघूया संघाचं नाव करतोय का तो रोशन. टोटल 11 रन झालेले आहेत. बॅट्समन धीरज, रोशन छोटासा रन घेऊन रोशनसाठी पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी एक रन. कॅच सुटला आहे, कॅच सुटला, मॅच सुटला. टोटल धावसंख्या झालेली ती 12. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. ओके, तुम्ही खेळणार आहे भाऊजी? रोशन उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे, पण त्याला फिल्डिंगची साथ मिळत नाहीये. खरोखरच एक अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो. सिंगल साठी एक रन डिक्लेअर. रोशन रोशन छोटासा रनअप घेऊन धीरजसाठी उत्कृष्ट असं खरोखरच खूप छान गोलंदाजी करतो तो रोशन. एज लागून विकेटच्या मागे गेला सिंगल. SM संघाला 3 धावांची आवश्यकता. अंपायर दुसरा बॉल द्यायचा, लवकर लवकर चालू करा सामना. मम्मी पण येतो. तसेच लेफगॉडी वर्सेस कुलतोडी. लेफगॉडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. ना एक वेज वाला नाही. शेवटचे षटक घेऊन येतो आदित्य. विराट काय नाही वेज आहे. YouTube वाल्यांना बॅट्समन कोण आहे? बॅट्समन 9 याच्यासाठी शेवटचं षटक घेऊन येतो आदित्य. छोटासा रन घेऊन आदित्य 9 साठी. बघूया काय करतोय ते. ऑफ साईडला टटवलेला चेंडू.
अंपायर अंपायर दोन धावा जिंकण्यासाठी 1 धावाची आवश्यकता. आदित्य छोटासा रनअप, एक चौकार, गुड शॉट, विनिंग चौकार मारलेला आहे तो नव धीरजने. स्वयं संघ बिन झालेला आहे. लवकरात लवकर लेपगोडे संघाने आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुढे होणार सामना लेपगोवाडी बी वर्सेस कुडतुडी. लेपगोवाडी बी संघाने लवकर लवकर आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कॅमेरामॅन कॅमेरामॅनना विनंती आहे की मध्ये मध्ये जरा स्टेज वरती आपला चालू ठेवा फोकस. देव गोलवाडी यांचं क्षेत्र